पुणे शहर वाहतूक पोलीसतर्फे ट्रिपल सीट वाहन चालकावर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवल्याबाबत दिनांक 12/2/2026 आणि दिनांक 13/12/2026 रोजी पुणे शहर वाहतूक विभाग आणि सर्व पोलीस स्टेशन यांनी मिळून संयुक्तरित्या शहरांमध्ये ट्रिपल सीट वाहन चालवणारे चालकाविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. विशेष मोहिमेची माहिती सदर मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक, वाहतूक दाटीच्या ठिकाणी वाहतूक शाखा आणि संबंधित पोलीस स्टेशन यांच्यामार्फत एकाच वेळी विशेष कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील एकूण 2,649 ट्रिपल सीट वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई दरम्यान एकूण 988 वाहने जप्त करण्यात आली आहेत. 2,137 चलन पेड करून घेण्यात आले. त्यामधून 21,37,000 एवढी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आली आहे. याशिवाय एकूण 13,308 चलनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच विशेष कारवाई दरम्यान दिनांक 10/2/2026 ते आज रोजीपर्यंत एकूण 5,380 ट्रिपल सीट वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट आणि इतर नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून 1,03,25,150 रुपये रक्कम शासनाकडे जमा करण्यात आलेली आहे. आणि या विशेष मोहिमेमध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील 30 वाहतूक विभाग तसेच 44 पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. दुचाकी वाहनावर ट्रिपल सीटने प्रवास करणे हे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. ट्रिपल सीट प्रवासामुळे अपघाताची शक्यता वाढते. स्वतःसह इतर रस्ते वापरकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहन चालना करावी. पुणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्यानं राबवण्यात येणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीनं देण्यात आली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मुख्य संपादक संतोष लांडे.